आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणार आहे। हो, तुम्ही ऐकलेली माहिती खरी आहे, कारण की राज्यभरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की राज्यभरातील शेतकरी सध्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे। यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आता कृषी विभागाची महत्त्वाची जसे की पद्धतीमध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू होणार आहे। कारण की या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरणाची तारीख आणि वेळ, त्याचबरोबर कुणाच्या हस्ते हे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण करण्याच्या संदर्भातील त्यांनी आढावा घेतलेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर नमो शेतकरी योजनेच्या मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहे, म्हणजे चुकीच्या माध्यमातून बनावटी डॉक्युमेंट बनवून त्यांनी अर्ज केलेले आहे। याच पार्श्वभूमीवरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर राज्यातील जवळपास आपण जर पाहायला गेलो तर 20 ते 25 हजार असे अपात्र अर्ज त्यांनी केलेले आहे, म्हणजे चुकीच्या माध्यमातून अर्ज शेतकऱ्यांनी केलेले होते। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पुढील काही तासातच तुम्हाला दिला जाणार असं सांगितलेलं आहे। आणि जे 9वा हप्ता असणार आहे तो या बोगस अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। आता थोडक्यात आपण आणखी एक डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया, ज्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती ठरणार आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एक विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो बघा, आता तुमच्या बँकेच्या खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला आता SMS येणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला। फक्त तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर व तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे क्रेडिट होणार। कारण की आवश्यकतेनुसार माहिती सरकारने सांगितलेली आहे। त्याच्याच बरोबर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे आणि तुमची जन्मतारीख आणि गाव म्हणजे संपूर्ण पत्ता हे आधार कार्डवरती व्यवस्थितरित्या असायला पाहिजे। चुकीची माहिती असल्यास, थोडीफार जर का तुमची चुकीची माहिती असेल तर कदाचित तुम्हाला देखील अपात्रतेच्या यादीमध्ये सरकार टाकू शकतो, म्हणजे कायमस्वरूपी आपला देखील हप्ता बंद होऊ शकतो। त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आता सरकारने सांगितलेलं आहे की कंपल्सरी सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे। तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। आणखी या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की आजच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची इथं मंजुरी दिली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांच्या माध्यमातून आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाच्या मुख्य अधिकारी यांच्या उपस्थितीखाली हे महत्त्वाची बैठक पार पडली आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्त्या संदर्भातील GR प्रसिद्ध करण्यात आला। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर GR क्रमांक तुम्ही पाहू शकता 5121/926 हा प्रसिद्ध केला असून तब्बल जसं की 1010 कोटी रुपयांचा निधी सरकारने आता मंजूर करून टाकलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना आजपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। आता कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे तर थोडक्यात तारीख देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। बघा, 11 मे 2026 पर्यंत, पुढील या तारखेपर्यंत 100% सर्व शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट होणार। फक्त एक विनंती आहे, फार्मर आयडी काढली नसेल काढून घ्या, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल लिंक करून ठेवा। कारण की बघा, चुकीच्या माध्यमातून थोडीफार जर का तुमची माहिती असेल, आधार कार्ड अपडेट करा आणि सर्व माहिती चेंज करा, सारखी करा, जेणेकरून तुम्हाला अपात्रतेच्या यादीमध्ये सरकार घालणार नाही। कारण की काय झालं, भरपूरशे शेतकरी म्हणजे बघू शकता त्यांनी पात्रतेच्या म्हणजे खऱ्या अर्थाने अर्ज केला तरी सुद्धा त्यांना अपात्रतेच्या यादीमध्ये सरकारने टाकलेला आहे। कोणत्या कारणास्तव? आधार कार्डवरती थोडीफार स्पेलिंग मिस्टेक आहे, त्याच्यानंतर बँक पासबुकवरती, फार्मर आयडीवरती थोडीफार ती त्यांची जसं की ऍड्रेस असो, नाव असो किंवा जन्मतारीख असे इतर पत्ता मिस्टेक आहे, मिसमॅच होत आहे। तर तुम्हाला सर्व पत्ता सारखा असायला पाहिजे, नाव सारखे असायला पाहिजे, बाकी तुम्हाला कुठली अडचण येणार नाही। EKYC परिपूर्ण असायला पाहिजे आणि PM किसान योजनेचा 22 हप्ता मिळाला असेल, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। असेच नवनवीन GR आणि नवनवीन बैठक शेती संदर्भातील व तुम्हाला इतरही शासकीय योजनांची माहिती, कृषी योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व कृषी विभागाची माहिती व शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।